नमस्कार मित्रांनो, इंग्रजी स्पेलिंग नियमाच्या या चौथ्या भागामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। मित्रांनो, यापूर्वी आपण 3 भाग बघितलेले आहेत ज्याच्यामध्ये आपण इंग्रजी स्पेलिंगच्या संदर्भात वेगवेगळे नियम बघितलेले आहेत आणि नक्कीच ते सर्व व्हिडिओ ते सर्व नियम तुम्हाला नक्कीच फायदेशीर ठरत असणार। चला तर मित्रांनो, आजच्या भागामध्ये सुद्धा आपण काही महत्त्वाचे इंग्रजी स्पेलिंगचे नियम बघणार आहोत ज्याच्या अभ्यासाने ज्याच्या सरावामुळे आपल्या ज्या स्पेलिंग मिस्टेक्स आहेत त्या आपल्याला टाळता येणार आहेत। चला तर आता अधिकचा वेळ न दवडता आपण या भागाच्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, आजचे जे आपले नियम असणार आहेत ते असणार आहेत आयएनजी प्रत्यय। त्या आयएनजी प्रत्यय संदर्भातले नियम असणार आहेत। क्रियापदाला म्हणजे वर्बला जेव्हा आयएनजी प्रत्यय लागतो तेव्हा वापरावयाचे स्पेलिंगचे नियम। चला तर बघा, आयएनजी प्रत्यय लागत असताना कोणते नियम वापरावे लागतात, स्पेलिंग कशी लिहावी लागते याविषयीचा पहिला नियम बघूया। जेव्हा एखाद्या शब्दाचा ई ने शेवट होत असेल तर आणि जर ईच्या अगोदरचे अक्षर व्यंजन असेल म्हणजे कॉन्सोनंट ज्याला म्हणतो, तर त्या शब्दाला आयएनजी जोडताना ई काढून टाकले जाते। बघा, जेव्हा एखाद्या शब्दाच्या शेवटी ई असेल, शेवट ई न होत असेल आणि त्या ईच्या अगोदर जर एखादं व्यंजन असेल, कॉन्सोनंट एखादं व्यंजन असेल, तर त्यावेळी त्या शब्दाला जर आयएनजी प्रत्यय लावला तर अशा वेळी ई काढून टाकलं जातं। बघा या ठिकाणी मेक, इथं शेवटी ई न शेवट झालेला आहे आणि त्याच्या अगोदर के हे व्यंजन आहे, त्यामुळे त्याला आयएनजी जोडल्यानंतर मेकिंग असं होतं आणि ई काढून टाकला जातो। गिव्ह गिविंग, टेक टेकिंग, हॅव हॅविंग, लूज लूजिंग। तर या प्रत्येक शब्दामध्ये बघितला तुम्ही तर प्रत्येक शब्दाचा शेवट ई ने झालेला आहे। इथे ई आहे, इथं ई आहे, ई ई ई, आणि त्याला आयएनजी लावल्यानंतर ते ई मात्र इथून काढून टाकलेलं आपल्याला पाहायला मिळतं। तर हा आपला पहिला नियम आहे की ज्या शब्दाच्या ज्या क्रियापदाच्या शेवटी ई असतं आणि त्याला जर आयएनजी प्रत्यय आपण जोडत असो आणि ईच्या अगोदर जर एखादं कॉन्सोनंट किंवा व्यंजन असेल तर अशा वेळी आयएनजी जोडताना आपण ई काढून टाकायचं असतं। तर हा आयएनजी जोडण्यासंदर्भातला पहिला नियम आहे। आता याच्यानंतर दुसरा नियम बघूया। तर मित्रांनो, या ठिकाणी दुसरा नियम आहे, जेव्हा एखाद्या शब्दाचा म्हणजेच क्रियापदाचा डबल ई ने शेवट होत असेल तर त्या शब्दाला आयएनजी जोडताना डबल ईच ठेवले जाते। बघा, मगाशी ई होतं, आता डबल ई। जर एखाद्या क्रियापदाच्या शेवटी डबल ई आलं असेल तर अशा वेळी ते डबल ई जसंच्या तसंच ठेवायचं असतं। उदाहरणार्थ ॲग्री ॲग्रिंग, सी सीइंग। या ठिकाणी बघा, ॲग्री मधलं डबल ई तसंच ठेवलेलं आहे आणि त्याला आयएनजी जोडलेलं आहे। सी मधलं डबल ई तसंच ठेवलेलं आहे, त्याला आयएनजी जोडलेलं आहे। म्हणजे ज्यावेळी ज्या वर्बमध्ये क्रियापदामध्ये डबल ई येतं शेवटी त्यावेळी ते डबल ई काढायचं नाही आहे किंवा त्यातला एखादा ई पण काढायचं नाही आहे, तर डबल ईच्या लगेचच आपण त्याला आयएनजी जोडायचं असतं। हा आपला दुसरा नियम या ठिकाणी आहे। आता यानंतर तिसरा नियम बघूया। तर मित्रांनो, तिसरा नियम काय सांगतो बघा, जेव्हा एखाद्या वन सिलॅबल मित्रांनो, आता सिलॅबल म्हणजे काय, तर मित्रांनो ज्यांचा उच्चार असा पटकन होतो, वन सिलॅबल म्हणजे आता उदाहरणार्थ मी दाखवतो। आता हा शब्द आहे बघा पुट, तर पुटचा उच्चार बघा आपण एका टाळीत होतो पुट पुट, पण जर समजा गोल्डन हा शब्द घेतला, गोल्डन 2 टाळ्या मला वाजवायला लागल्या। बघा पुट गोल्डन, म्हणजे ज्यावेळी गोल्डन हा शब्द मग 2 सिलॅबल झाला कारण त्याच्यामध्ये 2 टाळ्या बसल्या। मग पुट हा शब्द 1 सिलॅबल झाला, म्हणजे थोडक्यात काय, त्या शब्दाचे भाग, बरोबर ना। पुट हा एका दमात आपण म्हणतो पुट। गोल्डन, गोल्डन म्हणजे गोल आणि डन असे 2 भाग पडले जातात, त्यांना 2 सिलॅबल म्हणतात। तर असे जे 1 सिलॅबल जे क्रियापदं असतात त्या संदर्भातला हा नियम आहे। तर बघा, जेव्हा एखाद्या 1 सिलॅबल क्रियापदाच्या वर्बच्या शेवटी अनुक्रमे एक स्वर आणि एक व्यंजन म्हणजे कॉन्सोनंट असतो तेव्हा त्या शब्दास आयएनजी किंवा ईडी किंवा ईआर हे जे प्रत्यय आहेत ते जोडताना क्रियापदाचे शेवटचे अक्षर 2 वेळा घ्यावे। अतिशय महत्त्वाचा नियम आहे, कारण याच्यामधली जी ही वर्ब्स आहेत ते आपण रेग्युलर याच्यामध्ये नेहमी वापरत असतो मित्रांनो, त्यामुळे हा नियम खूप महत्त्वाचा आहे। बघा, तर यांनी असं म्हटलेलं आहे की जेव्हा एखादं 1 सिलॅबल वर्ब असतं म्हणजे एका दमात बोललं जाणारं, म्हणजे जशी पुट असेल, कट असेल, रन असेल, रॉब, बॅग, लॉग, कट अशा पद्धतीचे, तर त्यावेळी त्याच्यामध्ये जर त्याच्या शब्दाच्या शेवटी जर एक स्वर आणि एक व्यंजन असेल, जसं बघा इथं स्वर व्यंजन स्वर व्यंजन स्वर व्यंजन स्वर व्यंजन असेल,
तर अशा वेळी त्याला ING किंवा ER किंवा ED यासारखे प्रत्यय जोडताना आपण जे शेवटचं अक्षर आहे ते 2 वेळा घ्यायचं असतं. बघा पुट पुटिंग या ठिकाणी बघा टी आहे ते टी 2 वेळा घेतलं, पुट पुटिंग. रन रनिंग डबल N घेतलेला आहे. बेग बेगिंग डबल G 2 वेळा घेतलेला आहे. कट कटिंग डबल वेळा घेतलेला आहे. रॉब रॉबर डबल B 2 इथं ER जोडलेला आहे, डबल B घेतलं. कट कटर डबल T घेतलेला आहे ER जोडल्यामुळं. रन रनर. बेग बेग्ड भूतकाळी रूप, बिग बेग बेग्ड इथं G 2 वेळा घेतलेला आहे. लॉग लॉग्ड. लक्षात आलं मित्रांनो. तर हे सगळे 1 सिलॅबल वर्ब आहेत जे पटकन उच्चारले जातात. 1 सिलॅबल वर्ब एका टाळीत उच्चारले जाणारे. तर याच्यामध्ये ज्यावेळी एक स्वर आणि एक व्यंजन असतं शेवटी, तर त्यावेळी त्याला ING किंवा ED किंवा ER असं जोडायचं असेल हे प्रत्यय, तर शेवटचं अक्षर 2 वेळा घ्यायचं असतं. लक्षात आलं मित्रांनो. आणि इथं सुद्धा मित्रांनो काही अपवाद आहेत. बघा एडिटिंग या ठिकाणी एडिटिंगमध्ये एडिट हा सुद्धा एक 1 सिलॅबल वर्ब आहे, पण या ठिकाणी एडिटिंगमध्ये डबल T येत नाही. एडिटिंग T एकदाच येतं. डेबिट बँकेशी संबंधित शब्द डेबिट, तर इथं सुद्धा डबल T येत नाही. क्रेडिटिंग इथं सुद्धा डबल T येत नाही. तर हे काही अपवादात्मक शब्द आहेत. अजून काही अपवाद असतील तर ते तुम्ही नक्की कमेंटमध्ये पोस्ट करा. तर मित्रांनो हा नियम थोडासा महत्त्वाचा आहे, कारण हे जे वर्ब्स आहेत हे आपण दररोज दैनंदिन व्यवहारामध्ये बऱ्याच वेळा वापरत असतो, त्यामुळे हा नियम आपण या ठिकाणी समजावून घ्यायचा आहे. चला आता याच्यानंतर ING किंवा हे प्रत्यय जोडण्यासंदर्भातला पुढचा नियम बघूया. तर मित्रांनो आता पुढील नियम आहे बघा. जेव्हा एखाद्या क्रियापदाच्या वर्ब किंवा वर्बच्या शेवटी अनुक्रमे 2 स्वर आणि 1 व्यंजन किंवा कॉन्सोनंट असतो, तेव्हा त्या शब्दास ING जोडताना कोणताही बदल होत नाही. बघा मगाशी आपण काय बघितलं होतं, 1 स्वर आणि 1 व्यंजन होता शेवटी. आता मात्र 2 स्वर आणि 1 व्यंजन. शब्द बघा फील डबल EL 2 स्वर आणि 1 व्यंजन आलं. मीट डबल E आणि T 2 स्वर आणि 1 व्यंजन आलं. वेट 2 स्वर आले AI आणि T. रेन AI आणि N आलं. बॉईल O आणि I हे 2 स्वर आणि 1 व्यंजन आलं. म्हणजे ज्या शब्दाच्या ज्या वर्बच्या ज्या क्रियापदाच्या शेवटी 2 स्वर आणि 1 व्यंजन अनुक्रमे, अगोदर 2 स्वर आणि मग 1 व्यंजन असं असतं, अशा वेळी त्या शब्दाला जर ING जोडलं तर काहीही बदल करायचा नसतो. फील फिलिंग, मीट मीटिंग, वेट वेटिंग, रेन रेनिंग, बॉईल बॉइलिंग या ठिकाणी डबल L डबल T असं काही करायचं नाही. सरळ फक्त ING त्याला त्या शब्दांना जोडायचं असतं. लक्षात आलं. तर हे असे काही शब्द आहेत. अजून काही जर असे शब्द असतील तर ते तुम्ही नक्की कमेंटमध्ये पोस्ट करा, ज्याच्यामध्ये अनुक्रमे ज्या शब्दाच्या शेवटी वर्बच्या शेवटी अनुक्रमे 2 स्वर आणि 1 व्यंजन आलं पाहिजे. लक्षात आलं. चला आता याच्यानंतर ING जोडण्यासंदर्भातला आपण शेवटचा नियम बघूया. तर मित्रांनो आता पुढील आपला स्पेलिंगचा नियम आहे. IE ने शेवट होणाऱ्या वर्ब्सला ING प्रत्यय जोडल्यानंतर IE निघून तिथे Y होते. बघा IE ने शेवट होणाऱ्या वर्ब्सचा म्हणजे ज्या क्रियापदाच्या शेवटी IE आहे, तर अशा वेळी त्याला जर ING प्रत्यय जोडला तर मित्रांनो IE निघून जातं आणि तिथे Y होतं. बघा डाय DIE डाय हा शब्द आहे. डायला जर ING जोडलं तर डाईंग झालं. बघा IE निघून गेलं आणि त्याच्याऐवजी Y झालं, डाईंग. तसंच बघा लाय प्लस ING लाईंग झालं. IE निघून गेलं तिथं Y झालं. टाय IE निघून गेलं, टाईंग Y आलं. लक्षात आलं मित्रांनो. तर ज्या शब्दामध्ये ज्या क्रियापदाच्या शेवटी IE असतं, क्रियापदाच्या शेवटी लक्षात घ्या, क्रियापदाच्या शेवटी IE असतं आणि त्याला जर ING प्रत्यय जोडला तर ते IE निघून जाऊन त्याच्याऐवजी Y होतं. डाईंग लाईंग ट्राईंग. लक्षात आलं मित्रांनो. तर अशा पद्धतीने हा ING जोडण्याचा संदर्भातला शेवटचा स्पेलिंग नियम आपण या ठिकाणी बघितलेला आहे. तर हे 5 नियम हे ING किंवा इतर प्रत्यय जोडताना स्पेलिंग कशा पद्धतीने बदल होते त्या संदर्भातले हे नियम आपण इथे बघितलेले आहेत. आता यानंतर मित्रांनो पुढील नियम बघूया. चला तर मित्रांनो आजच्या भागातील शेवटचा नियम आणि तो एक अतिशय महत्त्वाचा नियम सुद्धा आहे. बघा इंग्रजी वर्ब किंवा क्रियापदाच्या शेवटी Y आल्यास त्याचे प्रेझेंट टेन्स S किंवा ES करताना खालील प्रकारे करतात.
आता मित्रांनो बघा, इंग्रजी वर्ब्स क्रियापदाच्या शेवटी वाय म्हणजे वाय असणारी क्रियापद, त्याचं प्रेझेंट टेन्स करायचं. प्रेझेंट टेन्स करायचं म्हणजे काय बघा, प्रेझेंट टेन्स मध्ये आपण क्रियापदाला एस किंवा ईएस प्रत्यय लावत असतो. राहुल प्लेज क्रिकेट, राहुल प्ले क्रिकेट होत नाही, राहुल प्लेज क्रिकेट, त्याला एस जोडलेला आहे. लक्षात आलं ना? तर ते एस आणि ईएस प्रेझेंट टेन्स मध्ये जोडायचं असतं. तर अशा वेळी काय करायचं, त्या संदर्भातला हा नियम आहे. बघा, शेवटी वाय आणि त्याआधी कोणतेही वोवेल आल्यास, जर क्रियापदाच्या शेवटी वाय असेल आणि त्या वायच्या अगोदर जर एखादं कोणतंही वोवेल असेल, ए ई आय ओ यू काही असेल, तर अशा वेळी फक्त एस जोडायचं असतं. जसं से, एस ए वाय, वायच्या आधी ए आलं त्यामुळे इथं सेज, फक्त एस जोडलं. बी यू वाय बाईज, पी एल ए वाय प्ले, प्लेज. लक्षात आलं मित्रांनो? तर या ठिकाणी बघा, शेवटी वाय आलेलं आहे, ही तिन्ही क्रियापद आहेत, शेवटी वाय आलेलं आहे आणि वायच्या अगोदर ए यू ए ही ओवेल्स आलेले आहेत, स्वर आलेले आहेत. अशा वेळी त्याचं प्रेझेंट टेन्स करत असताना फक्त नेहमी एस जोडायचं. प्लेज, बाईज, प्लेज, सेज, अशा पद्धतीनं. हा आहे पहिला नियम. आणि दुसरा नियम याच्यातला बघूया. आणि मित्रांनो बघा, शेवटी वाय, क्रियापदाच्या शेवटी वाय आणि त्याच्या आधी कोणतेही कॉन्सोनंट म्हणजे कोणतंही व्यंजन आल्यास वाय काढून टाकून आय ई एस जोडावे. बघा, मगाशी ओवेल आल्यास बघितलं होतं, आता कॉन्सोनंट आल्यास म्हणजे कोणतंही क्रियापद ज्याच्या शेवटी वाय आहे आणि त्या वायच्या आधी जर एखादं व्यंजन आलं असेल, कॉन्सोनंट आलेलं असेल, तर मित्रांनो त्यावेळी वाय काढून टाकायचं आणि त्याच्याऐवजी आय एस जोडायचं. जसं स्टडी, इथे वाय आलं, त्याच्या आधी डी हे कॉन्सोनंट आलेलं आहे, व्यंजन आलेलं आहे, त्यामुळे इथं वाय काढून टाकलं आणि आय एस जोडलं. स्टडीज. क्राय, क्राईज, ट्राय, ट्राईज, फ्राय, फ्राईज. लक्षात आलं मित्रांनो? इथं वायच्या आधी डी होतं म्हणून आय एस केलं, वायच्या आधी आर आलं म्हणून इथं आय एस केलं आणि वाय काढून टाकलं. तर हे दोन नियम ज्या क्रियापदाच्या शेवटी वाय येतं त्याचं प्रेझेंट टेन्स करताना वापरावयाच्या संदर्भातले आहेत. जर क्रियापदाच्या शेवटी वाय आलं आणि त्या वायच्या अगोदर एखादं ओवेल आलं, स्वर आला, तर फक्त एस जोडायचं असतं. आणि जर क्रियापदाच्या शेवटी वाय आला आणि त्याच्या अगोदर एखादं व्यंजन आलं, कॉन्सोनंट आला, तर मात्र वाय काढून टाकायचं आणि वायच्या जागी आय एस जोडायचं असतं. तर हे प्रेझेंट टेन्स करण्यासंदर्भातले स्पेलिंगचे नियम आपण या ठिकाणी बघितलेले आहेत. तर अशा पद्धतीने मित्रांनो आपण या भागामध्ये क्रियापदाला आयएनजी जोडत असताना किंवा एखादा प्रत्यय जोडत असताना जे स्पेलिंगमध्ये चेंजेस होत असतात त्या संदर्भातले 5 नियम बघितलेले आहेत. आणि त्याचबरोबर वायने शेवट होणाऱ्या क्रियापदाचं प्रेझेंट टेन्स करत असतानाचे 2 नियम बघितलेले आहेत. आणि हे सगळे नियम नक्कीच तुमच्या स्पेलिंग मिस्टेक सुधारण्यासाठी उपयुक्त ठरणार आहेत. त्यामुळे मित्रांनो हे सर्व नियम पण पुन्हा एकदा समजून घ्या. या नियमांशी संबंधित जे काही शब्द आहेत ते तुम्ही शोधा, या नियमांची त्याच्यामध्ये म्हणजे ते लागू होतात का बघा आणि त्याचं त्या पद्धतीने रीडिंग किंवा रायटिंग करा. तर अशा पद्धतीने आपण मित्रांनो हे एक उपयुक्त नियम या ठिकाणी बघितलेले आहेत. नक्कीच हा सुद्धा व्हिडिओ तुम्हाला फायदेशीर ठरलेला असणार आहे. त्यामुळं व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका आणि नेहमीप्रमाणे चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करून टाका. चला, तर अशा पद्धतीने मित्रांनो आपण हा 4था भाग या ठिकाणी बघितलेला आहे. याच्यामध्ये सुद्धा आपण वेगवेगळ्या प्रकारचे स्पेलिंगचे नियम अभ्यासलेले आहेत. आता भेटूया पुढच्या भागामध्ये. धन्यवाद.